मित्रांनो, ज्यांनी महाराष्ट्राला मानसिक आरोग्य ही केवळ वैद्यकीय संज्ञा नसून ती जगण्याची पद्धत आहे हे शिकवलं, ज्यांनी घराघराला ताणतणाव आणि नैराश्य आपल्या शब्दांनी दूर केला, ते शहाण्यांचे सायकॅट्रिस्ट डॉक्टर आनंद नाडकर्णी आज आपल्यात नाहीत. 15 मे 2026 रोजी वयाच्या 68व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. एक डॉक्टर, लेखक आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांनी पेरलेले विचार आजही लाखो मनांना उभारी देत आहेत. आज माध्यम वृत्तच्या या विशेष भागात आज आपण घेणार आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा. नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. कोण होते आनंद नाडकर्णी? आनंद नाडकर्णी हे लातूरकरांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व. केवळ लातूरकरांनाच नव्हे, संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये आनंद नाडकर्णी हे आपल्या व्यक्तिमत्वावर प्रसिद्ध होते. अत्यंत लोभस असे हे आनंद नाडकर्णी होते. आम्हाला आनंद नाडकर्णी यांचा सहवास काही वर्षापूर्वी लाभलेला होता. निमित्त होते वेद, त्यांच्या वेद ह्या कार्यक्रमाचे. लातूरमध्ये उत्तम होळीकर व प्रदीप कुलकर्णी यांच्यामुळे आनंद नाडकर्णी यांची जवळीक साधण्याचा प्रसंग आमच्यावर आला. अत्यंत जवळून पाहिलेले आनंद नाडकर्णी एक दिलखुलास असेच व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचे. आज फेसबुकवर ज्येष्ठ पत्रकार उदयतान पाठक आणि ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांची पोस्ट पाहिली, त्यावेळी आनंद नाडकर्णी गेले हा काही वेळ आमच्या मनावर विश्वासच वाटत नव्हता. आनंद नाडकर्णी गेलेत याचे अतीव दुःख जसे महाराष्ट्राला झालेले आहे तसे आम्हाला पण झालेले आहे. आनंद नाडकर्णी हे लोभस व्यक्तिमत्व तर होतेच, पण हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते. कोण होते आनंद नाडकर्णी हे आपण आता पाहूया. त्यांचा थोडक्यात आढावा घ्यायचा म्हटलं तर ते एका व्हिडिओमध्ये शक्यच होणार नाही, परंतु आपण त्यांना आदरांजली वाहत असताना आनंद नाडकर्णी यांचा जीवनपट कसा होता हे आम्ही उलगडून सांगणार आहोत. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक आणि उत्तम वक्ते होते. त्यांच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. IPH ची स्थापना त्यांनी केली. 1990मध्ये ठाण्यामध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ म्हणजेच IPH या संस्थेची त्यांनी स्थापना केली. सर्वांसाठी मानसिक आरोग्य हे या संस्थेचे उद्दिष्ट असून त्याअंतर्गत समाजातील सर्व वयोगटासाठी अनेक लोकोपयोगी प्रकल्प चालवले जातात. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुण्यातील मुक्तांगण या देशातील एक अग्रगण्य व्यसनमुक्ती केंद्राचे ते अध्यक्ष आणि संस्थापक विश्वस्त आहेत. प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट यांच्यासोबत त्यांनी या संस्थेमध्ये अत्यंत मोलाचे योगदान दिलेले आहे. साहित्यिक आणि वैचारिक लेखक म्हणून देखील आनंद नाडकर्णी यांची ओळख आहे. नाडकर्णी यांनी मानवी मन, ताणतणाव, नियोजन आणि मानसिक आरोग्य यावर आधारित अनेक दर्जेदार पुस्तके लिहिलेली आहेत. तसेच लोकसत्तासारख्या नामांकित वृत्तपत्रातून ते नियमितपणे स्तंभलेखन करत होते. वेद विद्यार्थी आणि पालकांना करिअर आणि जीवनाची योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी सुरू केलेला वेद हा उपक्रम महाराष्ट्रातील
माफ करा, महाराष्ट्रातील अनेक शहरामध्ये अतिशय लोकप्रिय झालेला आहे. कला अनेक आनंद नाडकर्णी यांचा कला क्षेत्राशी देखील जवळून संबंध आलेला आहे. अनेक मराठी नाटके आणि चित्रपटांसाठी जिथे मानसिक आरोग्य किंवा मानवी स्वभावाचा गुंतागुंतीचा विषय असतो तेथे त्यांनी सल्लागार म्हणून काम केलेले आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी शिक्षणाने मनोविकार तज्ज्ञ असले तरीही त्यांना मनोविकार तज्ज्ञ म्हणणे अधिक योग्य ठरेल. मनाचे स्वास्थ्य हा विषयाला असलेले महत्त्व संपूर्ण समाजाला पुन्हा एकदा ठसवून सांगणारा हा एक मन आरोग्याचा कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्रात गेली 45 वर्षे कार्यरत होते. मनोविकार म्हणजे वेडे होणे ह्या पारंपरिक भूमिकेला छेद देऊन मनाच्या विकाराबरोबरच मनाचा विकास महत्त्वाचा ह्या सूत्राभोवती एक आगळी संस्था स्थापन करून विविध सेवा उपक्रमातून समाजातील पूर्वग्रह दूर करण्याचा प्रवास आज त्यांनी महाराष्ट्रावर पोचलेला आहे. एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकार तज्ज्ञ म्हणून देखील आनंद नाडकर्णी ओळखले जातात. 22 डिसेंबर 1958 रोजी त्यांचा जन्म झाला. जरी व्यवसायाने डॉक्टर आनंद नाडकर्णी हे मानसोपचार तज्ज्ञ असले तरी मानसोपचार करणं हा निव्वळ त्यांचा व्यवसाय नसून ती त्यांची सामाजिक बांधिलकी कर्तव्य आहे असं ते समजत. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या सेवावृत्ती वारसा ते आपल्या क्षेत्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न करत राहिले. याचबरोबर ते लेखक, नाटककार राहिले आहेत. आनंद नाडकर्णी यांनी 1980 साली MBBS आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये MD हे शिक्षण घेतले. मनोविकाराबद्दलच्या गैरसमजुतीविरुद्ध चळवळ उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉक्टर नाडकर्णी यांच्या मनात आली. मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना त्यांच्यामध्ये ही कल्पना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली देखील. त्याप्रमाणे 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात IPS अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील त्यांच्या या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्यांच्या कौटुंबिक दैनंदिन जीवनातील प्रश्नामुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्वविकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेश अशा रूढ मार्गाबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्पकतेने वापर केला जातो. आज नाडकर्णी ह्या संस्थेमध्ये 60 मनोविकार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, 25 आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पावर काम करणारे 300 प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेच्या स्वतःचा मनोविकार आरोग्य प्रशिक्षण विभाग आहे, स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटातील अनेक सेवा उपक्रम प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते आणि तरीही संस्थेचे सेवा शुल्क नाममात्र आहे. डॉक्टर शुभा थत्ते, डॉक्टर अनुराधा सोनी या मानसोपशास्त्रज्ञाबरोबरच विविध क्षेत्रातील अनेक जण या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ देत आहेत. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे पुणे येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचेही संस्थापक सदस्य होते. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयावर देखील पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या
गद्दे पंचविशी आणि विषाद योग या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. आनंद नाडकर्णी यांनी रंग माझा वेगळा व असेच आम्ही सारे ही व्यावसायिक नाटके देखील लिहिलेली आहेत. त्यांच्या मयसभा या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. मिप्ताच्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथा संकल्पना असलेला गेट वेल सून या नाटकाची त्यावेळी 10 सर्वोत्कृष्ट नाटकात निवड करण्यात आली होती. वयम आणि इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल हेल्थ म्हणजे IPH चे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने बहुरंगी बहर ही स्पर्धा इयत्ता 7वी ते 9वीच्या मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना त्यांच्या कार्याबद्दल इंडियन मर्चंट चेंबर प्लॅटिनम जुबली पुरस्कार, डॉक्टर अरुण लिमये स्मृती पुरस्कार, शतायुष्य पुरस्कार, IMAचा डॉक्टर ऑफ द इयर 1993 मध्ये मिळालेला पुरस्कार आदी पुरस्कारांनी आनंद नाडकर्णी यांना गौरविण्यात आले होते. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके असेच आम्ही सारे म्हणजे हे नाटक होतं. आम्ही जगतो बेफाम हे देखील नाटक होतं. आरोग्याचा अर्थ, एका सायकॅट्रिस्टची डायरी, कर्मधर्म संयोग, मर्म, सात्विक जीवन विकासाचे, किंचित गद्दे पंचविशी, गेट वेल सून आदी त्यांची साहित्य प्रसिद्ध आहेत. असे हे आनंद नाडकर्णी हे केवळ मानसोपचार तज्ज्ञ म्हणूनच प्रसिद्ध नव्हते, तर एक उत्तम निवेदक, उत्तम लेखक, उत्तम वक्ते देखील म्हणून देखील ते महाराष्ट्राला सुपरिचित होते. आता आपण शेवटाकडे वळूया. आनंद नाडकरी म्हणायचे, प्रत्येक माणसाने आपल्या मनाचा सांभाळ स्वतःच करायला शिकायला हवं. आज ते आपल्यामध्ये नसले तरी IPHच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली संस्था आणि त्यांचं अफाट साहित्य ही त्यांची खरी ओळख आपल्यासोबत सदैव राहील. एका निस्पृह डॉक्टराला आणि समाजाचा मानसिक स्तर उंचावणाऱ्या एका महान मार्गदर्शकाला माध्यम वृत्त परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.